आपण एक स्त्री आहोत. स्त्री म्हणून प्रत्येक वेळी स्त्री असेल, व्यक्ती असेल, आपल्याला सन्मान हवाय. ह्यामध्ये आपण आपल्यावरती ना दया करून घ्यायला लागतो. आपण आपल्यावरती अशी एक आपण पाहिलं असेल बघा, एखादा अपंग व्यक्ती आहे की आपल्या मनामध्ये काय भाव येतो की तो व्यक्ती अपंग आहे आणि आपण त्याला काही ना काही देण्याचा प्रयत्न करतो. आपण मंदिरापुढे असेल, बऱ्याच वेळा काही ना काही ते गोष्टी मागत असतात आणि आपण त्यांना ना आदराने देण्याचा प्रयत्न करतो, कारण मनामध्ये एक दया भावना येते की हा व्यक्ती ना हाताने काही करू शकत नाही. आपण इतरांवरती दया करण्याचाही प्रयत्न करतो, परंतु तीच दया आपण स्वतःवरती करून घ्यायला लागलो तर कधी कधी आपण स्वतःला एक कमी समजायला लागतो आणि स्वतःचा सन्मान आपण खाली खेचण्याचा प्रयत्न करतो. स्त्रीकडे तर पाहताना ही एक मुलगी आहे, काम करणारी, आणि स्त्री समजलं जातं किंवा स्त्रीचं जीवन हे फक्त एका व्यक्तीवरती निर्धारित आहे. जर स्त्रीच्या बाजूला एखादा पुरुष उभा असेल तरच त्या स्त्रीला म्हणजे मान सन्मान मिळतो किंवा स्त्रीच्या पाठीमागे एखादा व्यक्ती आहे असं दाखवलं जातं, आणि जर स्त्री असेल तर तिला मात्र कमी दाखवलं जातं. मुलींकडे पाहताना मुलगी दिसायला कशी आहे, मुलगी संस्कृती आहे का, मुलगी चांगली संस्कारी आहे का, ह्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि तिच्यावरती दया करण्याचा प्रयत्न केला जातो. आपण बऱ्याच वेळा पाहिलं असेल की मुलींच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतात की बिचारी आहे तिच्यावरती आपण दया करूया, परंतु स्त्रीच्या मनामध्ये काय चाललंय ह्याची कधीच कोण पर्वा करत नाही, कारण तिच्या शरीराकडे पाहिलं जातं, तिच्या चेतनेचा किंवा मनाचा कधीही विचार केला जात नाही. जिथे आपल्याला दया आपण प्रत्येक वेळी करण्याचा प्रयत्न करू. आपण प्रत्येक स्त्री आपण सशक्त आहोत, आपल्यातली आपली फक्त आपण शक्ती विसरून गेलेलो आहोत. आपल्यामधला आपण आदर, आपल्यातली आपली जी आपण दुर्गेची पूजा करतो ती दुर्गा आपण विसरून गेलेलो आहोत. ज्या फक्त आपण नवरात्री पुरतच त्या नवदुर्गेचं आपण आचरण करतो किंवा नवदुर्गेच आपण त्यावेळेस नवरात्रीमध्ये साजरे करतो. अस्तित्व आहे आणि जे आपले देवी रूप आहे म्हणून असं समजायला लागतो, दुर्गा आहे, महाकाली आहे असं समजतो, परंतु बाकीच्या दिवशी ते फक्त 9 दिवसापूर्वीच देवी फक्त महादुर्गा आहे का, तर पूर्ण दिवस तिच्यावरती प्रत्येक वेळी दया दाखवली जाते. कारण तू ना घर काम करते तर तिला ना एखादं, मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देते. मी एक गृहिणी आहे, मी जर घरातलं काम करायले ना तर कारण मला त्या घरातल्या कामात काहीच मोबदला मिळत नाही, त्यातून मला काही 4 पैसेही मिळत नाही, परंतु मला दया मात्र भरपूर मिळते. अगं ही घरात करते ना तर हिच्याकडे 4 पैसे येत नाहीत, तर आपण हिला एखादी साडी घेऊन देऊया. दिवाळी आली, सण आला की तिला साडीमध्ये खुश करून टाकायचं की झालं, प्रसन्न मन झालं, आणि स्त्री त्यातच खुश करून आपलं जीवन पूर्ण आयुष्य त्यामध्ये खर्च करते, परंतु तिला सन्मान मिळत नाही आणि शेवटी तिच्या मनामध्ये येतं की आपल्या घरातलीच व्यक्ती सगळे करतायत आणि आपल्यावरती आपण दया करून घ्यायला लागतो की मी ना बघा माझ्याकडे, मी सशक्त नाहीये, मी काहीच करत नाहीये, म्हणून आपण प्रत्येक वेळी पुढे दाखवतो. पण ही आता ना बदलायची वेळ आहे, कारण आपण दयेचा पात्रता आपण कुठपर्यंत आपण दया स्वतःवरती करून घेणार आहोत. दया कोणाची करूनही न घेता आपण आपली आपली जी आतली शक्ती आहे ती जागृत करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला एवढं मानसिकरित्या आपण मजबूत करणं गरजेचं आहे. स्त्री कधी कधी मनामध्ये खूप रडते. मी बऱ्याच वेळा पाहिलंय की तिच्या ना प्रत्येक वेळी तिला जरी सर्वच काही सुख सोयी असल्या ना तरी तिच्या मनाचा कधी कधी कुठे विचार होत नाही. ज्यावेळेस स्त्री शिकलेली असते, ज्यावेळेस स्त्री घरामध्येही करते, त्यावेळेस तिला काही 4 पैसे स्वतःसाठी कमवायचेही असतात, तरीही तिला स्वतःचे विषय दुसऱ्यांकडे मागवू शकत नाही. तुमची मला परवानगी हवी तरच मी माझ्या जीवनामध्ये नवीन उद्देश प्राप्त करू शकेल. हे स्त्रियांच्याच बाबतीत नव्हे तर अनेक मुलांच्याही बाबतीत होतं किंवा व्यक्तींच्या बाबतीत म्हटलं तरी चालेल. कारण प्रत्येक वेळी आपण हात दुसऱ्यांकडे करतो की मला द्या, मला तुमच्या दयेची गरज आहे. आपण काय आहोत ते विसरून गेल्यामुळे आपण प्रत्येकाची आपण दया घ्यायला लागतो आणि प्रत्येक वेळी मला तुमची मदत हवी आहे म्हणून आपण हात पुढे करतो. हे कुठेतरी थांबणं अतिशय गरजेचं. आपण कोणावरती तरी दया करावी, परंतु आपल्यावरती कोणी दया करू नये असं आपल्याला बनवणं अतिशय गरजेचं आहे. स्वतःच मन रडलं तरी त्या कधी कधी उकलूही शकत नाहीत आणि शेवटी घरातली व्यक्ती ते त्या व्यक्तीवरती फक्त दया करून सोडून देतात. ह्या गोष्टीचे आपण मुळाशी जाणं गरजेचं आहे. हे पण काही वाक्य आहे ना, आपण एखादी घोषणा करतो ना मनामध्ये, तशी घोषणा समजा तुमच्यासाठी आणि मी हे वाक्य तुमच्यासाठी तयार केलेलं आहे. आणि हृदयावरती आपण जशी शिवगर्जना म्हणतो ना तसं हृदयावरती हात ठेवा आणि माझ्यासोबत म्हणायला चालू करा. मला कोणाचीही दया नको, मला कोणाची दया नको, मला आदर हवा, मला दया नको, मला समानता हवी,
मला दया नको, मला अस्तित्वाची जाणीव हवी, मला कोणाचीही दया घ्यायची नाहीये आणि मला कोणाला दया करण्याची परवानगीही द्यायची नाहीये. हे वाक्य रोज म्हणायला चालू करा. बघा, मनामध्ये एवढा विश्वास निर्माण होतो की आपण ना आपोआप आपल्यामध्ये जागृती निर्माण होते. मनामध्ये हे जे पण काही मी वाक्य तुमच्यासोबत छोटस वाक्य आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडवणार आहे. कारण आपली जी आतली शक्ती आहे ना, ती आपण विसरून गेलेलो आहोत आणि फक्त आपण ना बाहेर पाहतो, परंतु आपलं आतलं मन, आपली जी आतली अंतरशक्ती आहे ना, ती आपण विसरून जाऊन आपण फक्त दुसऱ्याकडे पाहायला जातो. वाक्य बोलल्यानंतर मात्र मला नक्कीच कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका की बघा तुमच्या मनामध्ये काय परिणाम होतो. आणि हे वाक्य म्हटल्यानंतर आपण एका मंत्राप्रमाणे म्हणतो ना, त्यावेळेस मनामध्ये एक जागृती येते की आपण काय करतोय, आपण घरात काय आपण काम करतोय, आपल्याला आदर मिळतोय का, आपल्याला समानता मिळते का, आपल्याला आपल्या जे पण काही आपण कर्म करतोय त्या कर्माची इतरांना अस्तित्वाची जाणीव आहे का, मी आहे हे तरी घरामध्ये जाणीव आहे का, का फक्त घर काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं, तेही मला जरूर कमेंट मध्ये सांगा. आपलं अस्तित्व आपल्याला निर्माण करायचं आहे आणि आपला हा एक हक्क आहे की आपल्याला समान हक्क मिळाला पाहिजे. त्यासाठीच प्रयत्न करत आहे की स्त्री असो किंवा पुरुष असो, स्त्रीला समान हक्क अतिशय गरजेचा आहे. जोपर्यंत स्त्री किंवा पुरुष हे वेगळे वेगळे मानले जातात, विचाराने असेल, शरीराने असेल, प्रत्येक गोष्टीने जरी वेगळे असतील तरी त्यांचे मन आणि त्यांच्या चेतना ह्या सेम आहेत, हे मात्र नक्की. बघा, तुमच्या ह्या व्हिडिओच्या बाबतीत काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मला कळवा. थँक्यू.